सादर केला। कारण बुवा सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे की अर्थाचा अनर्थ कसा करावा बुवा, आणि समोरच्या बुवाला जेव्हा बोलायला पॉइंट नसतील तर कुठला तरी विषय बुवा, कारण आज तुम्ही 500 किंवा 600 वारी बुवा केला त्याचा महत्व नाही बुवा, पण आपण कुठल्या स्थानावरती बसून खायच्या प्रकारे बुवा कार्यक्रम करतो त्याला महत्व आहे बुवा, बरोबर ना? म्हणजे त्या विषयात मका बोलूच नाही, कारण ही जागा ती नाही। बुवाने एक विषय मांडला, नशेडी मुलांमध्ये बसून ह्याच्यात काय वाईट होता मका सांग? तू काय कर, जे पायाचा फोटो दे माका, तो नेऊन असं भित्तीक लावून सकाळी तुझ्या पाया पडतो तसं, आई शपथ सांगते। ह्याच्यात बुवा मी काय चुकीचं बोललो मला सांगा? की नशेडी मुलांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालविण्यापेक्षा आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा, लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील, एवढा बुवा हे ते स्थान नाही बुवा। हिज बारीक खायच्या नाक्यावर असते ना, बघला असता किसमे कितना हे दम, जेवढं तू अस ना त्याच्या 4 पटीत मी होय, लक्षात ठेव। माझ्या कुणकेश्वर हरिशंकर माझ्या देवगड तालुक्यात माहिती आहे सुशांत काय आहे, एक तर तुझं तरी नाही तर माझं तरी, पण बुवा झाकली मूठ 1.25 लाखाची बुवा ठेवतोय असू दे, कारण बुवाने सांगितलं तो एक मुद्दा माका नको सांग काट त्याच्यावरती, पण बुवा माझ्या एका मुद्द्यावर तुमची एक कशी पुरवणी पण हे स्थान नाही बुवा, या तुका पण माहिती आहे काय करायचं बुवा। चांगल्या पद्धतीने बारी केलीस, मी तुझ्या भजनाक नाव नाही ठेवलंय, मी फक्त एवढाच म्हटलंय की दररोज तू भजन करतो, म्हणजे आज तू प्लेन बारी केलोस म्हणून फक्त म्हटलंय की महाराजचा भजनासारखा वाटला, मी तुझ्या भजनात नाव ठेवणार, मी मोठं पंडित नाही। आणि तू बुवाने काय सांगितलं सुरुवातीला की ही पेटी की पंचमापर्यंत आवाज लाव बुवा, आजपर्यंत तुम्ही मला सांगा की आज ही पेटी मी वापरली तुमच्या सोबत, त्याचं कारण बुवा वेगळं आहे। काल कार्यक्रम झाला, आज कार्यक्रम बुवा, उद्या पण कार्यक्रम आहे, परवा परत मालवाना 4 भजना होत बुवा। कुठेतरी तब्येतीच्या नुसार एवढं पैसा हापापलो बुवा मी नाही, आज त्यांना जर वाटलं नाणेरकरांका तर ते 500-500 रुपये माका आता आणून देऊ शकतो, कॅपॅसिटी आहे त्यांच्यात बुवा। का तर एक त्यांच्या गावातलं पोरगो म्हणून तू येतलं थै तकडच्या ह्याच्यासून काय ती सीमा काय समजा आपली खारे पाटणासून थै ना सीमेवर नाही येतलं, तू माका सांगतलं तू भजन कसा करायचं तू माका शिकवतलं बुवा। एक माझं वैयक्तिक मत असं आहे बुवा की वरती आवाज लावून भजन करण्यापेक्षा त्याला किंमत नाही, तुझ्या आवाजात गोडी किती महत्वाची, लक्षात ठेव गोडी कशी या। तू मुळात काय झाला, तू तुझ्या पेटीचं आधी काम करून घे, मी आता बाहेर गेले बुवा, पण तुझी पेटी थोडीफार विसुरा, म्हणजे माका थोडाफार धोंड्यामध्ये काय येतात त्याच्यात मी तुका सांगलंय, मी तुझ्या भजनाक नाव नाही ठेवते। पण बुवा एक माका वाईट वाटला की आज लंडन मध्ये जाऊन हरिनामाचा जयघोष ज्यांनी केला हीच पेटी, म्हणजे लंडन मध्ये ज्यांनी जाऊन भजन केला त्या भजनाचा उपयोग काय शून्य, बरोबर ना? म्हणजे विलास पाटील बुवांनी नाही म्हटलंच तरी शेकडो वारी ह्या पेटीवरती केल्याने, म्हणजे त्यांचा भजन ह्या भजन नाही, म्हणजे तू मोठो पंडित ओ पंचमापर्यंत आवाज लाव, तू माका शिकवतो ह्याला बुवा भजन नाही ना म्हणत। पण आजपर्यंत चंद्रकांत कदम बुवा, बरोबर ना? चंद्रकांत कदम बुवा आमचे परशुराम पांचाळ, परशुराम सुतार बुवा कणकवलीमध्ये बुवा वारी झाली बुवा, कणकवलीमध्ये बारी झाली काय, पांचाळ बुवांनी कदम बुवांच्या नावाची फोड केली कशी बघा, ग कवडीतला द दमडीतला म मणक्यातला बोला बुवा, तुझं भाषण नको भजन दावा आम्हाला। तेव्हा कदम बुवांनी पांचाळ बुवांना काय प्रत्युत्तर केलं, कवडी लक्ष्मी दमडी भवानी मणका धरणी माता, जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता। पण बुवा पांचाळ बुवा, कदम बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा हजारांनी कार्यक्रम बुवा केले, हजारांनी कार्यक्रम केले, तुका पटला तर घे, मोठो भाव म्हणून सांगतोय, पटला तर घे, हसवा नको। महत्वाचा विषय बुवा, 1000 बारी त्यांनी केल्यानी, पण त्यांनी असा कधी वापरला नाही भजना शब्द की तुझं पंचमापर्यंत आवाज 10 सेकंद लावून ठेव, मी तुका माझी पेटी देईल, एवढं बुवा मी मोठो नाही कलाकार हय, तू सरलं आज, ही तुझ्याकडनं माका अपेक्षा नाही, माझं वैयक्तिक मत माझा। कारण बुवा आज नामांकित भजनी बुवांसोबत तुम्ही कार्यक्रम बुवा करता, बरोबर ना? मी धोंडेमाती माका काही येत नाही, परत बुवा सांगतो मी, पण पंचरत्नांनी हजारो शेकडोनी बाऱ्या केल्या, बरोबर ना? पण तेव्हा त्या बुवानी कधी सांगितलं नाही तू पंचमापर्यंत 10 सेकंद आवाज लावून ठेव, ही पेटी म्हणता तुका दिली, एवढं तुझ्या आवाजाचं तुका गमेंडा
आता तुका खात तुझी जुट्टाला ती मी कशी खांजवते माहित थांब. आज सुंदर असं हे सत्यनारायणाचं मकर आहे. ह्यो पहिलो मुद्दो अजून 3 मुद्दे बाकी आहेत. काय करत ह्यांका पण समजते सुशांत जैन बुवा कितपर्यंत बारी कशी करू शकता. पण भाऊ असं नाही ना, पण हे स्थान नाही बुवा. कारण आज गावात बारी घेतली म्हणजे याचं एक वेगळं कारण आहे बुवा. कारण आमचे सुरेश उर्फ बाबू नानेरकर ते आज पूजेला बसलेले. गेल्या वर्षी पण तू आणि शुभम पाळेकर होतं होय, पण काही कारणास्तव ती बारी झाली नाही बुवा. पण त्या बाबू दादाची अशी इच्छा होती मी बारी घेत नव्हते. त्यांनी भाई येऊन सांगायचा मी बारी घेत नव्हतोय, कारण बुवा त्यांनी मला सांगितलं की माझी अशी इच्छा की तुझीच बारी होऊ दे. जोडी कोण आपली 100% मी केली बारी. तुझ्या जागेवर दुसरं बुवा असं तर सुशांत आज तू माहिती दिसत नाही. 100% बुवा. कारण कोण काय बोलला सांगता येत नाही ना. तुझ्यावर माका विश्वास आहे, पण तू जर सांगत राहशी पंचमाक आवाज लाव मी तुका माझी पेटी दे. तुझ्या पेटीवर माका गरज नाही बाबा, पण ती हो शब्द मागे घे. सुंदर बुवा तिचा आवाज आहे. कधी पण तिला काही लागलं तर ती मला मेसेज करते बुवा. सुंदर गोड आवाज तिचा. परी खवळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्कृष्ट गायिका आहे बुवा. बरोबर ना. असे हे मकर आहे सत्याना. त्याच्यावरती एक गाणं बुवाने गाणं म्हटलं काय श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. अर्थ नाही बुवा. वर ठेवला म्हणजे त्याला भजन नाही बुवा म्हणत. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच की प्रल्हाद शिंदे यांनी अजरामर करून ठेवलेलं ते गाणं आहे बुवा. त्याची ओरिजिनल चाल बुवा काय ते ऐका. गाणं जेव्हा म्हणतो ना समोरच्या काळजात टाका बाहेर आहे तर त्या गाणं म्हणूचा. त्यासाठी आपण प्रसिद्ध कमेंट नाही पण सांगतो श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. दयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यानी घातली महापूजा रोगाने आणि एक नौका त्याच मार्गाने नाव भरली पूर्ण द्रव्याने होती व्यापारी साधुवाण्याची लेख पाहण्यास मला भजनाची फुलकमुख त्यास बोले ऐकावे रत्नारायणाचे अजरावे म्हणून इच्छित फल मागावे शिवानी परतून दयाची पत्नी होती शिलवान दयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली दान कन्या ही झाली त्यास उपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवी त्याने आवड योगियांची कथा ताई ना कधी बता योगियांची कथा ताई ना कधी कथा जाईना कधी गता सन्माननीय परेश कदम यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. त्याचप्रमाणे कुणकेश्वर पॅकर्स या टीम कडून या संघाकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद.
त्याचप्रमाणे विठ्ठलजी नाणेरकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार म्हणतोय बुवा, धन्यवाद बुवा. कारण बुवा दोन मुद्दे तुमचे एवढे खटकलेत बुवा, पण मी ते घेणार नाही बुवा, कारण ते स्थान नाही बुवा. हॅलो, ते स्थान नाही बुवा, पण असू दे. पण सुंदर प्रकारे बुवाने एक मुद्दा सांगितला की मुलगी बुवा, मुलगी आज तुझ्या तोंडातून मग काय बरा वाटला या, म्हणजे आज अखिलेश फाळके यांच्या मुखातून आज मुलगीसाठी म्हणजे मुलीसाठी आज 4 शब्द चांगले इले. एवढ्या बारीत कधी काढल्या नाही, पण आज त्याका काय झाला काय माहिती. अष्टविनायक पावलं वाटतं तुका. मगाशी मी मध्ये बोलले, पण मी काय सांगितलंय तिकडचं माईक ते 2 जण पोरगांचा आवाज येई नव्हतो, एवढं मी तुका सांगले की तो माईक चांगलं करून घे, म्हणजे चालू कर. कारण ही पूर्ण मग साजात तुझं नवीन दिसतं, नक्की भानगड काय तुझी. असू दे बुवा, होता जाता, मी त्यांना नाव ठेवणार नाही, बरोबर ना. कर्म अरे कर्म. परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केलेत. माणूस बघा 2 पायाचा, पण 2 पायानं ताट या सृष्टीत जगता, आणि 4 पायाचा प्राणी बुवा परमेश्वराने या समाजात आडवो चालवल्या ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे, मगरीची ताकद त्याच्या शेपटेत दिलेली आहे, माशाची ताकद देखील त्याच्या शेपटेत आहे. कुठे बुवा? पाण्यात दिलेली आहे, बरोबर ना. गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे, बैलाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे, घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे बुवा. आणि माणूस हो एकमेव असो, माय बाप भजनी श्रोते, माणूस हो एकमेव असो हा की त्याची ताकद या डोक्यात दिलेली आहे. म्हणजे खय पाठी मेंदुवात ती खय आपल्या अक्कल खय वापरू होई, त्याचा आपल्या एक भान आहे. अरे गाणं आपण म्हणतो ना बुवा, ते आपल्या मायबाप भजनी श्रोत्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने ते पोचलं पाहिजे बुवा. हो असं नाही, हा आत्मा आहे बुवा, हा आपला 3.5 हाताचा देह आहे माणसाचा. हा काय नाही माझा यमाचा खाजा. कोण काय नाही घेऊन जातला, तू इलच उघडो जातलच उघडो, शेजारचेच नेतले 4 जण, ते धड असले तर ठीक नेणारे. म्हणून बुवा हा आत्मा आहे. आत्मा असेपर्यंत हे आपलं भजन कीर्तन नामस्मरण या गणपती रायाचं या पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या मुखात आहे. जोपर्यंत हा आपला आत्मा आहे तोपर्यंत. काय एकदा गेला की सगळा पाण्यात जातला गंगे, काय नसतला बाबा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, भगवी शाल खाण्यामध्ये घालून, डोक्यावरती पांढरी टोपी घालून, पूर्ण व्हाईट सदरा घालून तो वारकरी कुठे पंढरपूरच्या पांडुरंगापाशी गेलाय. विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला तो गेलाय. या ठिकाणी परीत खोळे या उत्कृष्ट गायिका बुवा हिचकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आलंय. कारण तो वारकरी काय म्हणतोय, पांडुरंगापाशी जातोय, त्या पांडुरंगाला साकडं घालतोय. मी कुठल्या जातीचा भेद नाही करत आहे, मी मराठा आहे, मी कुणबी आहे, मी मुसलमान आहे, मी भंडारी आहे, असं तो पांडुरंग कुणाला सांगत नाही. किंवा तो वारीला जाताना तो वारकरी कुठल्या जातीचा आहे तो काय बघत नाहीये. पण पांडुरंग त्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाताना काय म्हणतोय, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. बुवा आम्हाला पण भारी वळवता येते, उगीत नाही 4थी पासून घासला आम्ही या क्षेत्रात आहोत. ऐकलास, भले तू 750, 800, 900 कार्यक्रम केला असी, पण खायच्या मार्गात खय बारी नऊ काही नाही याची अक्कल सुशांत व्हायला का. म्हणून ते हवी गाडी पेटी देत ती, त्याच्यासाठी लागतात एवढा. वारकरी पंढरपूरला जाताना काय सांगते पांडुरंगाला, उंबरठ्यासे कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, तुका म्हणे नाम घेता. वा, तो पांडुरंग कधी जाती भीतीचा भेद नाही बुवा केला. बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं मुलगी, पण बुवा तो विषय आला म्हणून सांगतोय राजकारण. राजकारण मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही, बुवा असतील की नाही माहिती नाही, पण बुवाने एक मुद्दा चांगल्या पद्धतीने सांगितला की 22, 25, 30, 28, 30, 32, 35 या वर्षाचं पोरगो त्या राजकारणामध्ये जातात. सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, बरोबर ना. कारण राजकारण बुवा काय, राजकारण इल्यानंतर काहीच्या तरी पक्षाचा झेंडो घेऊन तो पोरगो पाटणा फिरतो. काय साहेबांचा विजय असो, खालचून पॅन्ट फाटली तरी साहेबांचा विजय असो, ही वस्तुस्थिती आहे. कारण राजकारण म्हटल्यानंतर बुवा आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे शिबिर राबवले जातात. तेव्हा तोच पोरगो त्या रक्तदान शिबिरात जाऊन बुवा आपला 1-1 लिटर
तर रक्त दान करून येणार, पण दिवसभर काबड कष्ट करून शेतात मोलमजुरी करून कोणाच्या तरी दारावरती जाऊन मोलमजुरी करून जेव्हा आपले आई वडील जेव्हा घरात उमऱ्यापाशी येतात बुवा ना, उमऱ्याच्या आतमध्ये, तेव्हा तोच पोरगा एक तांब्या पानं पाजू शकत नाही. ही कुठेतरी सांगायची काळाची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे बुवा. कारण मुलगी म्हणजे काय बुवा, सुशिक्षित कोणाला म्हणावं, ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावू दिला नाही बुवा, ज्यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही आणि आपल्या आई वडिलांची मान या समाजात ज्यांनी खाली जाऊ दिले नाही, त्याला बुवा आपण सुशिक्षित म्हटलं पाहिजे. बरोबर ना बुवा? अरे मग कशा बोलाव पाया, तुझे मुद्दे बाजूला ठेवले बुवा मी. चला जाऊ दे, काय तर ठीक आहे रे, चल घे, असू दे बुवा, जास्त काही नाही बोलता. सुंदर प्रकारे बुवाने सांगितलं. आणि राहता राहिला विषय बुवा, महत्वाचा उद्देश माझा एकच आहे बुवा. कारण पांचाळ बुवा, पांचाळ बुवानी खूप काही करून ठेवले, बरोबर ना. पांचाळ बुवांची गाणी म्हणण्याची तुमच्यासारखे बुवाची कुवत नाही बुवा. माझ्या परशुराम सुतार बुवांची गाणे म्हणण्याची टेक्निक पद्धत ही वेगळी होती. जेनू काम तेनू ध्वजा करे होते खाय, म्हणजे बुवा माझ्या परशुराम सुतार बुवांची गाणी जेनी तेनीच म्हणूची, तुमच्यासारख्यांची कामं नाही ती बुवा. त्यांनी अजरामर करून ठेवले. काय बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं की पंचरत्न आहेत ना बुवा, आम्हाला पण येतं, पण बुवानू तुमचा एक वाक्य बुवा खटकला की मी पहिला हरियाण बुवांजवळ शिकलो, अभिषेक बुवांजवळ नंतर गेलो. मी बुवा असं सांगत नाही, युट्यूब साक्षी आहे बुवा, उद्या माझे गुरु 100% ऐकणारे बारी. कारण बुवा ज्या वेळेस कुणकेश्वर श्रावणी सोमवारला जेव्हा माझ्या अभिषेक बुवांचं भजन झालं, तेव्हा माझा मोठा भाऊ पंकज कातवणकर, त्याला मी बुवा बोललो की माका या हरिनामात जाऊचाच हा. म्हणजे लहानपणापासून शाळा म्हटल्यानंतर बुवा रेकॉर्ड डान्स स्पर्धा, समूहगीत स्पर्धा असायची, पण आमचे सनिया मॅडम म्हणून होते. बाकी इतर वेळी रेकॉर्ड डान्स स्पर्धेला कॅसेट लागायची बुवा, पण मी 5वी पासून स्वतः माईक घेऊन ते गाणं म्हणायचो बुवा. ही माझी ख्याती आहे बुवा, मोठे पण सांगायचं नाही बुवा, बरोबर ना. कारण सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, तुम्ही सांगितलं की हरियाण बुवा त्यांच्याजवळ बुवा शिकलो. श्रावणी सोमवाराच्या वेळी बुवा भजन झालं माझ्या अभिषेक बुवांचं, तेव्हा माझ्या पंकजला मी सांगितलं की मला बाबा काय पण कर, माका भजन शिकूचा. त्या माझ्या काकान साक्षीया, त्या माझ्या काकान माका ज्युपिटर गाडी घेऊन दिल्यान या भजनात उतरूसाठी बुवा. परी ऐकून ठेव, चांगल्या गोष्टी आहेत या, सुशांत जोईल कडूनच भेटणार भाऊ, पण असं मोठेपणाचा विषय नाही बुवा. ज्युपिटर गाडी घेऊन दिल्यान काकान, ती गाडी घेऊन माझं पंकू आणि मी कणकवली हरकुळात जायचो. माझं रवी गाडी या साक्षी, त्याच्यानंतर अक्षय बोरकर, हे आम्ही 3 जण एकसाथ जायचो त्या क्लास साठी. नंतरला बुवानी सांगितलं तुम्हाला जास्त अंतर पडतंय, तुम्ही नंतर मी मुंबईला गेलो तेव्हा बुवानी सांगितलं की तुझी सेटिंग मी पिंपळेश्वरच्या रूम मध्ये बुवा क्लास घेतात आमचे, दर गुरुवारचा क्लास असतो आमच्या हरियाण बुवांचा, तिथे मला त्यांनी पाठवलं. आणि मी जेव्हा पेटीवरती जेव्हा स्वर दाबला आणि आलाप मला, तेव्हा माझ्या हरियाण बुवानी मला पहिली थाप बुवा माझ्या पाठीवरती दिली. सत्य परिस्थिती आहे बुवा, लक्ष्मी आहे, कुणकेश्वराच्या भूमीमध्ये सांगतोय बुवा. पण बुवा असं विषय नाही ना. त्याच्यानंतर काय, माझे स्वराधीश दुर्वास गुरु बुवा काल एका नवयवरनं आंबाट मारला, त्याला झोपवलं, पण आपल्या विषय झाला गेला गंगे. पण त्याच्यानंतर बुवा आता नंतर तुम्ही बोललात काय की लोके बुवा, बुवा माझे लोके बुवानी सांगायचं की एकदा तरी त्यांच्याजवळ मी शिकायला गेलो. तो बाळू साक्षी, तो त्यांचा शिष्य आहे, पट्ट शिष्य आहे तो बघा, बाळू नाणेरकर, तो त्यांच्याजवळ शिकतो. बुवा मी त्यांच्याजवळ जात नाही शिकायला. फक्त त्या दिवशी आमची तिरंगी वारी झाली, विनय नांदोसकर, मी आणि सूरज खांडेकर कुडायला, तेव्हा मला त्या पट्ट्यात वाघ हत्ते, वाघ माझे लोके बुवा, अभिमानाने बुवा सांगतो, तेव्हा मला एक गवळणीची बुवान त्यांच्या मारुती ह्या रागातील, चंपाकली प्लस मारुती ह्या रागातील त्यांची एक गवळण आहे, त्या गवळणीची मला झलक देण्याची एक फरमाईश आली. म्हणून मी लोके बुवांना फोन लावला. बुवा सेकंदाचा विचार न करता 15व्या सेकंदात बुवा माका ती गवळण माझ्या व्हॉट्सअप वरती आली. ती काय गवळण होती बघा.
करीतो वंदना गजानना करीतो वंदना गजानना करीतो वंदना तुम्ही आसत जागत या अंजना तुम्ही आसत जागत या अंजना राम जी है बड़ा दुख देना बड़ा दुख देना मेरे लखन में बड़ा दुख देना मेरे लखन में बड़ा दुख देना शुद्ध बुद्ध मिसराई मिसराई शुद्ध बुद्ध मिसराई मिसराई मुश्किल कर दिया जीना बड़ा दुख तेरा मेरे लखन में बड़ा दुख तेरा मेरे लखन में बड़ा दुख तेरा ही लोके बुवांची आठवण काय कृष्णा तुला रे कान्हा तुला मी ताकीद करते ही बुवा अजरामर करून ठेवले त्यांनी गाणी काय असतं माहिता केल्डेक काय वाटतं माझीच लाल पण त्याका माहिती नसतात की घासून घासून लाल झालेले असतात त्यामुळे बुवा पुन्हा एकदा सांगतो बोलताना बुवा शब्दफेक चांगली करा कारण हे बुवा स्थान नाही तुम्ही ज्या पटीने बोलू शकता बुवा त्या पटीने मी पण बोलू शकतो विदाऊट गुरुचा बनावटच्याला बुवा सुशांत होईल नाही ठीक आहे एक गाणं आहे बघा शाहीर निकम यांनी एक गाणं लिहिले बघा गणपती बाप्पावर नाही बघा नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण छन 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 पायी वाजे तुझ्या बरसले नवातुनी हर्षित गाली वसुंधरा हिरवा शालू निसर्ग नेसला तुला पाया गौरी आला लागली ओढई परमाच्या मना लागली ओढई परमाच्या मना गायक आहे शाहीर सचिन कदम म्हणून काय म्हणतोय बघा हिरवा शालू निसर्ग नेसला तुला पाया गौरी आला एक वर्षाने आला सण एक वर्षाने आला सण झालं झालं तुझं आगमन झालं झालं तुझं आगमन Bye.
एवढा विद्येचा तो अधिपती 64 कला ज्याच्या हातात आहेत तो आपला हा लंबोदर वक्रतुंड अष्टविनायक एकदंत विघ्नहर्ता म्हणून त्याची आपण कारण कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी पहिले ज्याची पूजा केली जातं तो आपला हा गोवा गणपती बाप्पा आहे. काय म्हणते बघा. शारद सुंदर लंबोदरा ऋषी सिद्धिका धुवती गौराईला पाहुनिया नाचते सुंदर गणपती सुखाचे आगर दयाचे सागर सुखाचे सागर दयाचा सागर पाहुणी मोहरलय मन पाहुणी मोहरलय मन छन 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 हरी बोल तुझ्या परिचय या ठिकाणी सज्जम जंगम या माऊलींकडून 101 रुपयांचे बक्षीस आले. धन्यवाद. लाख लाख आभार. या ठिकाणी बुवा एक गाणं आहे फक्त महाराजांवरती आहे बुवा बरोबर ठीक आहे बस ना बाबा. काही शब्द तुका सांगताय जरी तुझं मोठं भाव आहे पण एक तुझं बारको भाऊ होऊन सांगते की बुवा आज माका तुझे तर 2 मुद्दे बस होते. ही जर नाक्यावरची बुवा सांगतो पुनश्व एकदा सांगतो नाक्यावरची बारी जर असते तर बुवा तुका पण माहिती काय क्वालिटीला मी बोलू शकतो माझ्या 4 पटीने तू बोलू शकतो या माका पण बुवा माहिती आहे. बिंदास तू बोल काही एक माका विषय नाही बुवा. पण जेव्हा आपण बुवा शब्द फेक करतो ना बुवा उद्या माका हे तोंड दाखवूचा तू काहीतरी बोलूक नाही म्हणून काहीतरी एक विषय बुवा काढशील पण ह्या समाजामध्ये बुवा माझी इज्जत आहे बरोबर ना. ती कुठेतरी पावित्र मला ठेवायचंय बुवा बस एवढं तुका झालं तरी तुझ्या समजा त्या समजला असं ते. छत्रपती शिवाजी महाराज त्या राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण त्यांचं बुवा फोड करून सांगितली. छ म्हणजे छात्रवंत त्र म्हणजे त्रयस्थ प म्हणजे पतित पावन ती म्हणजे तिचा उपवास त्या शिवनेरी मातेचा उपवास. शिवाजी शी म्हणजे शिवनेरी दाखविणारा वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा जी म्हणजे जिजाऊंचा तारा महाराज मा म्हणजे मराठमोळा हा म्हणजे हार न मानणारा रा म्हणजे राजश्री आणि ज म्हणजे या जनता जनार्दनाचे कल्याण करणारा छत्रपती शिवाजी महाराज. वा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. जनी को आग कहते हैं जनी को आग कहते हैं मुझी को राग कहते हैं और जिस आग से बारूद बने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज कहते छत्रपती शिवाजी महाराज कहते. त्या राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे. तानाजी मालुसरे रायगड किल्ला महाराज
टाईट शक्यतो बुवा एक फरमाईश आहे टोटली 2 गाण्यांची बुवा फरमाईश आहे जास्त उशीर न घेता फुलले रे क्षण माझे ते एक गाणं आणि त्यानंतर दुसरे हे गाणं हे गाणं त्याचे लेखक पंकज काताळे राजेश निकम त्यानंतर ढोलकीपट्टू विशाल निकम हे गाणं सांग मला तू कवा गाणं भिडा बाहेर काढायचं ह्याच झाल्यावरती बुवा माझ्या स्वरादेश दुर्वास गुरव बुवानी गाणं लिहिले बघा गजर काढलाय आहे ते युट्यूबला पाऊस आला तरी तू नाही आला आस माझ्या लागली जीवा मोरया आस माझ्या लागली जीवा तू तू इथे ऑपरेटर असते तर काय टेन्शनच नाही सलाम आजोबा नाद नाही घालत हे गाणं तू कवा आपण वर गातो एका किंमत नाही भाऊ पण आपण कुठल्या स्वरात कसं गाणं भिडवतोय याला महत्व आहे फुलले रे क्षण माझे फुलले ला 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 शकुना हसले क्षण या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय शॉर्ट अँड शीट मध्ये बुवा गजर घेते बघा ओ कलियुगाच्या साथीला बाप्पा चरणे काय मागणं करतोय कारण आज या कलियुग जे काही बुवा घडतंय त्या कलियुगाच्या आधारे बुवा ह्या गजराचा वर्णन केले बघा कलियुगाच्या साथीला ही महागाई जोडीला
आता तुम्हीच सांगा बाप्पा कोण वाचविला मला आता तुम्हीच सांगा बाप्पा कोण वाचविला मला आता तुम्हीच सांगा बाप्पा कोण वाचविला मला जोडिया ईश्वर साक्षात त्या विठ्ठल रखुमाईचा अवतार म्हणजे आपली ही आई आहे म्हणून काय म्हणतोय बघा माणूस की नाही उरली नात्याचा विसर पडला वृद्धाश्रमी धाडी पोर जन्मदात्या आई बापाला बदलापूरची घटना भुवाने सांगितली की एका चिमुरडीवरती एका नराधामाने अत्याचार केला बरोबर ना बुवा बरोबर आहे बुवा तो एक मुद्दा मला चांगल्या प्रकारे तुमचा पटलाय कारण बुवा असंच वर्तक रोखते का हिंदू धर्म संस्कृतीची हिंदू धर्माची मराठी मुलगी एका मुसलमान जातीच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि स्वतःच्या आई बापाला सोडून त्याच्या सोबत पळून गेली पण त्याच नराधामाने त्याच्यावरती बुवा अत्याचार केला आणि तिचे फ्रीज मध्ये 35 तुकडे बुवा केले ही वास्तविकता बुवा सांगण्याची काळाची गरज आहे म्हणून काय म्हणतोय बघा आया बाणी बाबरती वाढले ओ बळासारी आया भागल्यासी डोळे उघडून काय जाते आया भागल्यासी डोळे उघडून काय जाते ही संतांची पवित्र भूमी विरहिते तो पंचरत्नांची आठवण आहे ना ही संतांची पवित्र भूमी विरहिते तो धरले परशुरामांच्या बोला म्हणताय तू सुख करता तू दुःख करता तू सुख करता तू दुःख करता बाबा मोरया गजानना हे रत्नागिरी देवगड कणगवली गंगा मालवण राजापूर आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईल सुंदर वाक्य त्यांनी काय फिक्स केले बघा नांदगावी शांताराम रत्नमाळी नंदुबाई
बात आहे. नांदगावी शांताराम तारणात माणिक नाम सांडी नंदू भाटे कोकणचं त्रिकूट भाग्यशाली नाव घेताना भूषण वाटू बाबा मोरया गजानना. आमचे पाटील बुवा कोळा ये देवा तुझ्या दरबारी आहे कान्यायनी काय म्हणायचे बघा. सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला माझ धरूया जोरा असोच सोडायचो ना यशोदेच्या मोरा असोच सोडायचो ना अडक्याच्या मोरा त्या फाटक्याच्या मोरा प्रत्येकाच्या मोबाईलचं स्टेटस वरती त्यांचं गाणं झळकलं म्हणजे झळकलं की आपल्या काशीराम बरोबर. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण त्या कोकणात पूर्ण संगमेश्वर पुढे होऊन गेले बरोबर ना. असं ते म्हणून काय म्हणतोय बघा. ही संतांची पवित्र भूमी विरहिते हिंदू धर्म रक्षणाची कानाची ते आज सुशांत विनवितो पुन्हा येऊ दे शिवबाला. आज सुशांत विनवितो पुन्हा येऊ दे शिवबाला. आता तुम्ही कसा बापा
ठिकाणी आमचे परममित्र संदेश रूप संडे नाणेरकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी जयदासजी नाणेरकर या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आले. स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोली. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोली. पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोली. बाप्पा गजानना पार्वती नंदना आमच्या भजनामध्ये डोली. रंग देवते माते तुझा हैसरल्या जागेवाल्या तुझा धन्यवाद. क्या बात है.